गुड मॉर्निंग स्टुडंट्स. मी तुमची नम्रता टीचर आणि तुमच्या मराठीच्या लेक्चरमध्ये खूप खूप स्वागत करते. तर स्टुडंट्स, मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाठ क्रमांक 14 चतुर कोंबडी हा बघितला आणि मी तो तुम्हाला समजावून सांगितला. तर आज आपण या पाठाचे वाचन करणार आहोत आणि पाठाचे प्रश्न उत्तर पाहणार आहोत. पठन करेंगे और इस पाठ्य के हम लोग क्वेश्चन आंसर्स देखने वाले हैं. तर स्टुडंट्स, आपला धडा क्रमांक 14 चतुर कोंबडी याचे आपण वाचन करणार आहोत. त्याआधी आपण कठीण शब्द बघणार आहोत. पहिला कठीण शब्द आहे दरवाजा, दुसरा आहे कोंबडी, तिसरा आहे पिल्ले, चौथा आहे प्रेम, पाचवा आहे मांजर, सहावा आहे खेळणी, सातवा आहे मिठाई आणि आठवा आहे कुत्रा. तर हे आपले कठीण शब्द होते. आता आपण पाठाच्या वाचनाला सुरुवात करूया. एक कोंबडी होती. तिचे नाव राणी होते. राणी कोंबडीचे 4 पिल्ले होती. ती सर्व एकमेकांशी प्रेमाने वागत. एकमेकांशी या शब्दाखाली रेघोडा व एकत्र राहत. एकत्र या शब्दाखाली रेघोडा. जेव्हा कोंबडी दाणे आणत असे तेव्हा पिल्ले दाणे खात असत. एक दिवस कोंबडी पिल्लांसाठी दाणे आणायला बाहेर गेली. ती बाहेर गेल्यावर एक मोठी तपकिरी रंगाची, तपकिरी या शब्दाखाली रेघोडा, मांजर येऊन दरवाजा वाजवू लागली. तिने पिल्लांना सांगितले ती त्यांची मावशी आहे. ती दिल्लीहून, दिल्लीहून या शब्दाखाली रेघोडा, आली आहे आणि तिने पिल्लांसाठी खेळणी आणि मिठाई आणली आहे. तिने पिल्लांना दरवाजा उघडायला सांगितले. खेळणी आणि मिठाई नाव ऐकल्यावर पिल्लांच्या तोंडाला पाणी सुटले. पण पिल्ले खूप हुशार आणि चलाख होती. चलाख या शब्दाखाली रेघोडा. त्यांनी मांजरीची लबाडी, लबाडी या शब्दाखाली रेघोडा, ओळखली होती. मांजर त्यांना सारखा दरवाजा उघडायला सांगत होती. पिल्लांनी विचार केला आणि त्यांना एक उपाय सुचला. त्यांनी मांजरीला सांगितले, आम्हाला मिठाई आणि खेळणी नको. मिठाई ते तुम्हीच खाऊन घ्या. बस आमच्यासाठी 2 कुत्रे आणून द्या. बस, काय विचारता? जसे मांजरीने कुत्र्याचे नाव ऐकले, ती समजून गेली की तिची हुशारी इथे चालणार नाही. मांजरीने तिथून धूम ठोकून पळून गेली. ती थेट
दिल्लीलाच पोहोचली. तर स्टुडंट्स, इथे आपला हा लेसन वाचून झालेला आहे. त्याचे शब्दार्थ आता आपण वाचूया. लबाड मीन्स कनिंग, प्रेमाने मीन्स लविंग, उघडणे मीन्स टू ओपन, उपाय म्हणजे सोल्युशन. तर स्टुडंट्स, आपला हा पाठ आता वाचून झालेला आहे. आता आपण याचे प्रश्न उत्तर पाहूया. आता आपण या धड्याचे प्रश्न उत्तर आणि कठीण शब्द बघणार आहोत. पहिला कठीण शब्द आहे एकमेकांशी मीन्स विथ ईच अदर, एक दूसरे के साथ. दुसरा आहे तपकिरी. तपकिरी म्हणजे ब्राऊन मीन्स भूरा. तिसरा आहे दिल्लीहून मीन्स फ्रॉम दिल्ली, दिल्ली से. चौथा आहे ऐकल्यावर ऑन हिअरिंग, सुनने के बाद. पाचवा आहे पिल्ले मीन्स चिक्स, चूजे. सहावा आहे चलाक मीन्स क्लेवर, चालाक. सातवा आहे लबाडी, त्याला आपण म्हणतो कनिंग, झूटा. आठवा आहे धूम ठोकणे, त्याला आपण म्हणतो टू बोल्ट, भाग जाना. तर इथे आपले हे कठीण शब्द बोलून झालेले आहेत. त्यानंतर आता आपण प्रश्नांची उत्तरं बघणार आहोत. पहिला प्रश्न आहे कोंबडीचे नाव काय होते मीन्स मुर्गे का नाम क्या था. कोंबडीचे नाव राणी होते. मुर्गी का नाम क्या था, रानी. कोंबडीला प्रश्न दुसरा आहे कोंबडीला किती पिल्ले होती मीन्स मुर्गी को कितने चूजे थे मीन्स कितने छोटे बच्चे थे. तर उत्तर आहे कोंबडीला 4 पिल्ले होती. मुर्गी को 4 चूजे थी मीन्स 4 चिक्स थे. त्यानंतर प्रश्न तिसरा आहे राणी बाहेर गेल्याबरोबर कोण आले. तो यहाँ पे रानी किसका नाम था, मुर्गी का नाम था. तो ये रानी जब बाहर चली गई अपने बच्चों के लिए दाना लेने के लिए, तो तभी कौन आया था. उत्तर आहे राणी बाहेर गेल्यावर एक मोठी तपकिरी रंगाची मांजर आली. जब ये रानी बाहर गई तभी एक बड़ी सी तपकिरी मीन्स ब्राउन कलर की एक कॅट मीन्स बिल्ली आई. त्यानंतर प्रश्न चौथा आहे मांजरीने मुलांसाठी म्हणजेच पिल्लांसाठी काय आणले होते. मांजरीने मुलांसाठी म्हणजे पिल्लांसाठी काय आणले होते. ये जो बिल्ली थी उसने उस चूजे के लिए मीन्स जो छोटे से चिक्स थे उनके लिए वो उसने क्या लाया था. तर उत्तर आहे मांजरीने पिल्लांसाठी खेळणी व मिठाई आणली होती. मतलब ये जो बिल्ली थी उसने छोटे चूज़ों के लिए खिलौने और मिठाई लाई थी. त्यानंतर प्रश्न पाचवा आहे कुत्र्याचे नाव ऐकल्यावर मांजर कोठे पोहोचली. मीन्स जो कुत्ते का नाम लिया छोटे से बच्चों ने, चूज़ों ने, तो वो जो बिल्ली थी वो कहाँ पे जाके पहुँच गई. उत्तर आहे कुत्र्याचे नाव ऐकल्यावर मांजर दिल्लीला पहुँचली जहाँ से वो आई थी. मीन्स कुत्ते का नाम सुन के ये जो बिल्ली है वो डायरेक्टली कहाँ पे चली गई, दिल्ली पहुँच गई. ओके. त्यानंतर प्रश्न दुसरा आहे बरोबर की चूक ते लिहा. पहिला आहे राणी कोंबडीचे 3 पिल्ले होती. हे वाक्य आपल्या टेक्स्टबुकमध्ये चुकीचं आहे कारण कि रानी कोंबड़ीची 4 पिल्ले होती. कितने उसके चूजे थे, उतने चिक्स थे 4. तो यहाँ पे ये गलत है, इसके लिए हम लोगों ने उसके आगे लिख दिया है चूक. दूसरा है पिल्ले आपापसात प्रेमाने राहत होती. पिल्ले आपापसात प्रेमाने राहत होती मीन्स एक दूसरे के साथ प्यार से वो रह रहे थे. ये सेंटेन्स हमारे टेक्स्टबुक में बराबर दिया आहे. त्याला आपण म्हणणार मग पुढे लिहिणार आहोत बरोबर. तिसरा आहे मांजरीने पिल्लांना ती आग्र्याहून आली आहे असे सांगितले.
तर स्टुडंट्स हे वाक्य बरोबर आहे का? नाही. तर मांजर कुठून आली होती? तर दिल्लीहून आली होती. म्हणून हे वाक्य काय आहे? चुकीचं आहे. ये जो बिल्ली थी वो कहाँ से आई थी? दिल्ली से आई थी. वो आग्रा से नहीं आई थी. तो ये सेंटेन्स रॉंग है. म्हणून आपण त्याच्या पुढे काय लिहिलेलं आहे? चूक. नेक्स्ट सेंटेन्स आहे, पिल्ले हुशार व चतुर नव्हती. मीन्स ये जो चूजे थे, जो चिक्स थे, वो क्या थे? बहुत ही क्लेवर थे कि नहीं? हाँ, तो यहाँ पे इन्होंने क्या बोला है कि होशियार व चतुर नव्हती. ये जो चूजे थे, चिक्स थे, तो वो बहुत ही होशियार और चतुर थे, है ना. तो ये सेंटेंस यहाँ पे रॉन्ग दिया है. तो इसके आगे हम लोगों ने मराठी में लिखा है चूक. त्यानंतर 5वं आहे, पिल्लांनी मावशीला 2 कुत्र्यांना आणायला सांगितले. बराबर है ना. यहाँ पे ये जो बिल्ली थी, तो इन चूज़ों ने उसे क्या बोला था कि 2 कुत्तों को मंगवाने बोला था, है ना. तर हे सेंटेन्स बरोबर आहे, म्हणून त्याच्या पुढे आपण बरोबर लिहिलेलं आहे. त्यानंतर 6वं आहे, कुत्र्याचे नाव ऐकल्यावर मांजर पळून गेली. बरोबर है ना. जब इन दोनों कुत्तों का नाम लिया इन चूज़ों ने, तो वो वहाँ से वो भाग गई थी. कौन? तो ये बिल्ली. तो ये सेंटेन्स यहाँ पे भी बराबर है. म्हणून आपण त्याच्या पुढे काय लिहिलं स्टुडंट्स? बरोबर. त्यानंतर प्रश्न 3रा आहे, समानार्थी शब्द लिहा. मीन्स सेम मिनिंग. समानार्थी शब्द म्हणजे काय स्टुडंट्स? सेम मिनिंग मीन्स सिनोनम्स. तर पहिला आहे प्रेम. प्रेमचं सेम मिनिंग आहे माया. प्रेम मीन्स लव, प्यार, त्याचाच सेम मिनिंग आहे माया. त्यानंतर दिवस. दिवस मीन्स डे, त्याचं सेम मिनिंग आहे दिन. सिनोनम्स आहे दिन. समानार्थी शब्द काय आहे? दिन. दिवस मीन्स डे. त्यानंतर पाणी. पाणी मीन्स वॉटर, त्याचा समानार्थी शब्द आहे जल. त्यानंतर 4था आहे हुशार मीन्स क्लेवर, त्याचा समानार्थी मराठीतला शब्द आहे बुद्धिमान. हुशार, बुद्धिमान. त्यानंतर आहे दरवाजा. दरवाजाचा समानार्थी शब्द आहे दार. दरवाजा मीन्स डोर. तर इथे आपले समानार्थी शब्द बोलून झालेत. त्यापुढे आहे प्रश्न 4था, खालील शब्दांचा वाक्यात उपयोग करा. म्हणजेच खालील शब्दांचा वाक्यात उपयोग करा म्हणजे काय स्टूडेंट्स? तो मेक मीनिंगफुल सेंटेंस करना है. हम लोगों को एक वर्ड दिया होगा, वो वर्ड यूज़ करके हम लोगों को सेंटेंस बनाना है. तो फर्स्ट वर्ड है कोंबड़ी. पहला वर्ड आहे कोंबड़ी. तर कोंबड़ी अंडी देते. यहाँ पे ये जो मुर्गी है वो क्या देती है? अंडा देती है. ये सबको पता है ना. तो ये हम लोगों ने सिंपल सा सेंटेंस यहाँ पे बनाया है. एक साधंसं असं वाक्य आपण इथे बनवलेलं आहे स्टुडंट्स. कोंबडी अंडी देते. त्यानंतर आहे मांजर. मांजर दूध पिते. इथे मांजर दूध पिते माहिती आहे ना सगळ्यांना. मांजर हा वर्ड यूज़ करून आपण सेंटेंस बनवलेला आहे. मांजर दूध पीते. यहाँ पे ये जो बिल्ली है वो क्या पीती है? दूध पीती है. त्यानंतरचा आहे मिठाई. मला मिठाई खूप आवडते. सबको स्वीट्स पसंद होते की नाही? मिठाई म्हणजे स्वीट्स. तो मला मिठाई खूप आवडते. त्यानंतर प्रश्न 4था आहे प्रेम. माझे माझ्या आईवर खूप प्रेम आहे. तर प्रेम मीन्स लव. मुझे मेरी मम्मी पे बहुत प्यार है. त्यानंतरचा शब्द आहे दिल्ली. भारताची राजधानी दिल्ली आहे. सबको ये पता है कि भारत की राजधानी क्या है? दिल्ली है. कैपिटल क्या है? दिल्ली. नेक्स्ट आहे खेळणी. माझी लहान बहन खेळणीने खेलते. हमारे छोटे भाई बहन जो है वो किससे खेलते रहते हैं? खिलौने से खेलते हैं कि नहीं? टॉयज से खेलते हैं. तर ह्या इथे मी कसं सेंटेन्स बनवलेलं आहे? माझी लहान बहीण खेळणीने खेळते. स्टुडंट्स, या पाठाचे कठीण शब्द तुम्हाला मराठीच्या वहीत लिहायचे आहेत आणि प्रश्न उत्तरं तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये म्हणजे पुस्तकात लिहायचे आहेत. तर आय होप तुम्हाला हे क्वेश्चन आन्सर्स आणि कठीण शब्द समजले असतील.
चला तर मग स्टुडंट्स, भेटूया पुढच्या लेक्चरला. तोपर्यंत थँक्यू, बाय बाय अँड हॅव अ नाईस डे.